मुंबई विद्यापीठानं पीएशा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ठाणे यांच्या सहकार्यानं इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानातील NEP कार्यान्वय या विषयावर एक प्रतिष्ठित कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्ष आणि सदस्य तसंच विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभाग प्रमुख यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अजय भामरे, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रसाद करांडे, पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चिराग शहा, पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी पूजा शहा, मुंबई विद्यापीठाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉक्टर देवेन शहा आणि APSITचे प्राचार्य डॉक्टर उत्तम कोलेकर यांचाही समावेश होता। या मान्यवरांच्या उपस्थितीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अभियांत्रिकी शिक्षणाच्या पुनर्रचनेत किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित केलं। प्राध्यापक श्रीरंग जोशी, डॉक्टर संदीप राणे, डॉक्टर KK सांगले आणि डॉक्टर BN चौधरी या प्रमुख वक्त्यांनी त्यांच्या विचारांची मांडणी केली आणि इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील NEP 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर सखोल ज्ञान सामायिक केलं। दुपारच्या भोजनानंतर अभ्यास मंडळचं समांतर सत्र आयोजित करण्यात आलं, ज्यामध्ये दुसऱ्या वर्ष, तिसऱ्या वर्ष आणि अंतिम वर्ष अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेबाबत चर्चा करण्यात आली, जेणेकरून NEP 2020च्या उद्दिष्टांनुसार अभ्यासक्रम तयार केला जाईल। हा कार्यक्रम भारतीय अभियांत्रिकी शिक्षण व्यवस्थेमध्ये NEP 2020च्या उद्दिष्टांना पुढे नेण्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि मुंबई विद्यापीठ आणि APSIT यांच्या अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याच्या सहकार्यपूर्ण प्रयत्नांचं दर्शन घडवलं। टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याबाबतचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेनं टाकाऊ वस्तूंपासून 4 कलाकृती तयार केल्यात। यामध्ये ठाणं बदलतंय, टायर टू ट्रेजर, तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश असून या कलाकृती कोलशेत, गायमुख चौपाटी, ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आल्या आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो, ज्यामध्ये 60% ओला तर 40% सुका कचरा असतो। सुका कचरा वर्गीकरण करण्यात येतो। यामध्ये टायर, लाकूड, धातू, सायकल टायर, रिंग, प्लास्टिक पाईप आणि कचऱ्याचाही समावेश असतो। या कचऱ्याचा पुनर्वापर करणं गरजेचं असून याविषयीचा संदेश देण्याकरिता ठाणे महापालिकेनं अनोखा उपक्रम राबवला। या कचऱ्याचा पुनर्वापर करून पालिकेनं आकर्षक कलाकृती तयार केल्यात। त्यामध्ये ठाणे बदलतंय, टायर टू ट्रेजर, तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश आहे। यापैकी या कलाकृती कोलशेत, गायमुख चौपाटी, ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आल्यात। ठाणे बदलतंय ही 180 किलो वजनाची कलाकृती प्लास्टिक आणि कचऱ्याचा वापर करून तयार करण्यात आली असून त्यासाठी प्लास्टिक आणि कचरा वापरण्यात आलाय। पावसाळ्यात रिकाम्या टायरमध्ये पाणी साचून डेंग्यू, मलेरियाचे डास तयार होतात, त्यामुळे अशा टायरचा आणि लाकडाचा पुनर्वापर करून 120 किलो वजनाचं टायर टू ट्रेजर ही कलाकृती तयार करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। फौजदारी क्षेत्र निवडूनही आपण कधीही गुन्हेगारांचं वकीलपत्र घेतलं नाही। आपण नेहमी गुन्हेगारांविरोधात काम केलं असल्याचं स्पष्ट मत पद्मश्री सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले।
मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेच्या वतीनं करिअर कट्ट्याच्या दुसऱ्या पुष्पात निकम यांनी उपस्थित असलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. वकिलांनी न्यायाधीशांचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या आवाजात चढ उतार ठेवले पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वकील म्हणून सामान्य माणसाला प्रामाणिक सल्ला देणं कर्तव्य आहे. खोटी आश्वासनं देऊन फसवू नये. 26/11च्या कसाब खटल्याचा उल्लेख करताना निकम यांनी कसाबला फाशी देणं आव्हानात्मक नव्हतं, परंतु दहशतवादामागील ताकद उघड करणं हे महत्त्वाचं होतं. त्यामुळे खटला इन कॅमेरा चालवायचा नाही असा निर्णय घेतला. एखाद्या खटल्याचा अभ्यास चारही बाजूंनी करायला हवा. वकिली व्यवसायात सतत अद्ययावत राहणं गरजेचं आहे. यासाठी ग्रंथवाचन, संस्कृतीचा अभ्यास आणि स्वतःला नव्या आव्हानांसाठी तयार ठेवणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीतील अनुभव सांगताना निकम यांनी काही नेत्यांनी 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू भारतीयांनीच घडवला असल्याचा आरोप केला. मात्र कसाबला फाशी देण्याबाबत किंवा शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत पाकिस्ताननं शंका उपस्थित केली नाही, परंतु काही महाभागांनी ती उपस्थित केली. त्यावेळी आपण त्यांचा समाचार घेतला. विद्यार्थ्यांनी वकील व्यवसायाकडे एक नव्या आव्हानांच्या दृष्टीनं पाहावं आणि प्रामाणिकपणे काम करावं असा सल्ला देखील निकम यांनी यावेळी दिला. मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातही अंत्यविधीसाठी लागणारी लाकडं मोफत देण्याची घोषणा ठाणे महापालिकेच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. विशेष म्हणजे ठाण्यातील बड्या राजकीय मंडळींकडूनही अशा प्रकारची घोषणा होऊनही अद्याप ठाण्यात मृतांच्या नातेवाईकांना लाकडांसाठी पैसे मोजावे लागत आहेत. ठाण्यातील 37 स्मशानभूमींमध्ये दरवर्षी अंदाजे 10,357 नागरिकांवर अंत्यसंस्कार केले जातात. आधीच स्वतःचे आप्त स्वकीय गमावल्यानं दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांवर अंत्यसंस्कारासाठी 3,000 ते 4,000ची जमवाजमव करण्याची धडपड करावी लागते. या बदल्यात स्मशानातील ठेकेदार त्यांना लाकूड, केरोसिन आदी साहित्य पुरवतो. त्यातून मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. याउलट मुंबई पालिका छदामही न घेता मोफत अंत्यसंस्कार करते. ठाणे महापालिका प्रशासन ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी धडपड करत असून केवळ 5 स्मशानभूमीत LPG विद्युत दाहिनी सुरू आहेत. या विद्युत दाहिनी इतर ठिकाणीही सुरू कराव्यात. तसंच ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये तोडण्यात येणाऱ्या झाडांची लाकडं या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी द्यावीत आणि मुंबई पालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही मोफत अंत्यसंस्कार करावेत अशी मागणी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र अद्याप या घोषणेची अंमलबजावणी न झाली नसल्यानं ठाण्यात अजूनही मरण महाग असल्याचीच भावना ठाणेकरांमध्ये आहे. कळवा, वागळे, बाळकोंब, माजिवडा आणि जवाहरबाग या 5 स्मशानभूमी मुख्य आहेत. प्रत्येक स्मशानभूमींमध्ये महिन्याला अंदाजे 150 पेक्षा अधिक अंत्यविधी होत असून प्रत्येक स्मशानभूमींमध्ये लाकडांचे दर हे वेगवेगळे घेतले जात आहेत. काही ठिकाणी 400 किलो लाकडांसाठी 3,500 रुपये आकारले जात आहेत, तर काही ठिकाणी हाच दर 5,000 ते 6,000 देखील जात आहे. ठाणे शासकीय विश्रामगृह येथे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वस्तीशाळा शिक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत वस्तीशाळा शिक्षकांसंबंधी त्यांची 2000 पासूनची मूळ सेवा गृहीत धरून जुनी पेन्शन योजनेत समावेश व्हावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. अतिशय दुर्गम क्षेत्रात वाडी वस्तींवर काम करणाऱ्या शिक्षकांना उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये 1 मार्च 2014 पासून सेवेत कायम करण्यात आलं होतं. परंतु हे शिक्षक सन 2000 पासून सेवेत असल्याकारणाने त्यांची सेवा ज्येष्ठता सन 2000 पासून गृहीत धरणं नियोजित असल्याबाबत उपस्थित प्रतिनिधींना निदर्शनात आणलं. न्यायालयाने यासंबंधी निर्णय देऊन माननीय संचालकास यासंबंधी निर्णय घेण्यास आदेशित केला आहे. यावर आमदार संजय केळकर यांनी या प्रश्नांबाबत मंत्रालय पातळीवर पूर्णतः पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिले. या बैठकीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे सर, राज्य कार्यवाहक संजय पगार, रायगड जिल्हा अध्यक्ष उदयजी गायकवाड तसंच महाराष्ट्रातील वस्तीशाळा प्रतिनिधी समीर मुल्ला, संजय पोईलकर, सचिन गंगावणे, सुनील काळे, कुंडलिक कोळेकर, संतोष देशमुख, कृष्णा काळे, दिनेश टोपले, धनंजय देशमुख, नामदेव सुतार, संतोष घोडविंदे आदी बहुसंख्य वस्तीशाळा शिक्षक प्रतिनिधीही उपस्थित होते.